अगं घाल ना अजून थोडे मटार. 200 ग्रॅम कमी दिसतायत. ओ ताई, माप एकदम बराबर आहे. रोजच विकतो की मी भाजी. एकतर तुझ्याकडे ना ती डिजिटल वेईंग स्केल पण नाही. अगं जग कुठे चाललंय? झिंकीट म्हणू नकोस, फर्स्ट क्लब म्हणू नकोस, आणि तू अजून हा तराजू घेऊन बसलीस. 5-10 ग्रॅम नेहमी कमी देतेस बघ भाजी. ओ ताई, असं एक एक ग्रॅम तोलून मापून घ्यायला भाजी म्हणजे काय सोनं आहे का व? आणि ते तुमचं काय होतं झिंकीट. हा, झिंकीट. त्याच्यावर आलेली भाजी तरी तोलून मापून घेता का हो? पाहिलं मंडळी, आपण जे आता बघितलं ते तोलून मापूनचं प्रकरण काय फक्त भाजी पुरताच मर्यादित असतं का हो? चला बघूया. आज माझा सुट्टीचा दिवस आहे. म्हटलं जरा बागेत फेरफटका मारून येते. थोडा प्राणायाम व्यायामही होईल आणि तिथल्या कुजबुजणारे काही खुसखुशीत संवाद ऐकून थोडं मनोरंजन देखील होईल. येताय ना मग? चला. आपण सुरू करूया. ओके टीचर. मी म्हणते त्याच्या मागे तू रिपीट कर. ओके. सा रे ग प ध सा. सा रे. सूर चुकीचा आहे का? सा. 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 सा रे ग प ध सा. नीट आहे. सा रे ग प ध सा. ओके. सा रे ग प ध सा. अगं तू गंधार शुद्ध लावतेस, कोमल लाव. शिवरंजनीचा भूक केलास तू. ओके 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 ओके. पण सूर तर ग आहे ना, म्हणजे फार काही चुकत नाहीये मी. अगं अजून शुद्ध आणि कोमल स्वर ओळखता येत नाहीयेत. श्रुती कशा काय समजणार तुला? शास्त्रीय संगीत गायचं म्हणजे स्वर अगदी तोलून मापून लावावे लागतात. हो टीचर. तर तुला सांगत होतो की अशीच एक पोस्ट आली होती. हा हे बघ, हा फोटो 10,000 जणांना फॉरवर्ड करा म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या सुटतील. अरे याच्यापेक्षा एक परवा भन्नाट होतं. काय तर म्हणे 13.5 तासांनी दर 7:45 खायचं म्हणजे 6 महिन्यात डायबिटीस बरा होतो म्हणे. पण डायटिंगची गरजच काय? हा फोटो 10,000 जणांना फॉरवर्ड करा, सर्व समस्या सुटतील, त्यात डायबिटीस सुटेलच. अरे हो की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जिंदाबाद. या सोशल मीडियामुळे आपल्यावर माहितीचा किती भडीमार होतो. हो ना. आणि त्याच्यात सुद्धा बहुतेक हे अशा फेक न्यूज किंवा अतिशयोक्तीने भरलेल्या पोस्ट की काहीतरी येतं फालतू. तर त्यामुळे सोशल मीडियावरचं कुठलंही कंटेंट आपण तोलून मापून घ्यायला हवं. बरोबर. ते म्युझिक प्रोग्राम सुरू आहे असं दिसतंय. चल बघू काय. चल. तुमको पाया है तो जैसे खोया हूँ, कहना चाहूंगी तो तुमसे क्या कहूँ. किसी ज़ुबान में भी ये लफ्ज़ ही नहीं कि जिनमें तुमको क्या तुम्हें बता सकूं. कॉंग्रॅच्युलेशन, खूप छान झालं.
झालं तुझं. आज लोकांना माझा परफॉर्मन्स आवडला नाही म्हणते. अशा वेळेला वाटतं मी बासरी वाजवणं सोडून द्यावं. अगं अगं काय म्हणतेस हे? किती छान वाजवलंस तू आज. ती एक हरकत घेतलीस, बेस्ट वाटली मला. इनफॅक्ट मागच्या वेळेपेक्षा ह्या वेळेला मला खूप आवडलं. मला असं वाटतं की आपल्या कलेमध्ये जर प्रगती होत असेल तर लोकांचा रिस्पॉन्स जरा तोलून मापूनच घ्यायला पाहिजे. आता कौतुक असो किंवा टीका, हो ना? आलीस ये. बागेत उशीर झाला आज बराच. अरे, आज मी चहा केलाय गे. घेते घेते. मस्त झालाय चहा. थँक्यू. अरे माझ्या मैत्रिणीचं म्हणजे मृदूच्या मुलीचं लग्नच अजून ठरत नाहीये रे. का म्हणे? काय सांगू आता तुला. हल्ली त्या मॅट्रिमोनी साईटवर मुलींची वय, वजन, उंची, फलाना डिमका सगळं सगळं आधीच तोलून मापून बघतात आणि मगच इंटरेस्ट एक्सप्रेस करतात. अगं मुलंच काय, मुली नाही का? लग्नाआधी मुलांचं पॅकेज, घर सगळं तोलून मापून घेतात. खरंय खरंय. तिची म्हणे अजून एक अट आहे. नोकरी करणारा तर तिला नवरा हवाच आहे, शिवाय गृहकृत्य दक्ष देखील हवाय. गृहकृत्य दक्ष नवरा? हल्ली दोघही करिअर करतात ना. हल्ली दोघही करिअर करतात आपापली. मग अशा वेळी घरचं बघण्याला कितीही ते फिन्स्टा ऍप, फिन्स्टा हेल्प आणि टेक्नॉलॉजिकल अम्युनिटीज असल्या तरी सुद्धा घरातल्या माणसाला सगळी कामं करता आलीच पाहिजे. किती तोलून मापून विचार करते ती. काही म्हणा, आधीच्या पिढीतले पुरुष नशीबवानच होते असं म्हणायचं. मुलगी शिकली, प्रगती झाली. आज सुट्टीच होती. वामकुक्षी घेतली. संध्याकाळी देवळात गेले. राष्ट्रीय ख्यातीचे कीर्तनकार ह भ प धडफळे बुवा यांचं कीर्तन अगदी रंगात आलं होतं. चला जाऊया. तर समर्थ रामदास आपल्याला काय सांगतात? अति मूढत्या दृढ बुद्धी असेना, अति कामत्या रामचित्ती वसेना, अति लोभत्या क्षोभ होईल जाणा, अति विषयी सर्वदा दैन्यवाणा. अर्थात काम, क्रोध, लोभ, विषयासक्ती या सगळ्यांमध्ये समतोल असायला हवा. सगळं कसं तोलून मापून असावं, तरच संसारात सुखप्राप्ती होईल. बुवा तुम्ही जे सांगताय ते तंतोतंत पटलंय मला. अहो श्रोते हो, आज तर मला याची इतकी प्रचिती आली. ओ बाई, कीर्तनकार कोण आहे, मी का तुम्ही? असं मध्येच कसं बोलता? तुम्हाला एवढीच प्रचिती आली असेल तर इथे बसा आणि तुम्हीच कीर्तन करा, मी निघालो. पाहिलं ना मंडळी, मी मध्येच बोलले म्हणून जीवनाचा तोल आणि माप याच्याविषयीचं तत्वज्ञान सांगणारे आपले बुवा यांचा तोल अखेरीस ढळला आणि त्यांनी चक्क माझी मापच काढली. असो, रात्र झाली. रात्री जरा तोलून मापूनच जेवते मी. गाढ झोप लागली. झोपेत एक सुंदर स्वप्न. स्वप्नात अहो मी स्वर्गात होते. तेवढ्यात चित्रगुप्त आणि साक्षात तेवढ्यात चित्रगुप्त येतायत असं वाटलं. अरे आलेच की, चित्रगुप्त आले आणि साक्षात यमराज देखील आले. चित्रगुप्त, काय करायचं या आत्म्याचं?
पृथ्वीवर ढकलायचं का आहे याला मोक्ष? अहो यमराज, थांबा जरा. पूर्वजन्मीची या आत्म्याची सर्व पाप पुण्ये आपण तोलून मापून घेऊ, नंतर ठरवू मोक्ष द्यायचा की नाही. पण मी तर ऐकलं ही व्यक्ती खूप कर्तृत्ववान होती म्हणे, काहीतरी 10 मिलियन फॉलोअर्स होते. तर मला असं वाटतं की याला मोक्ष असेल की. अहो यमराज, सोशल मीडियावरच्या लाईक्स, फॉलोज आणि सबस्क्रायबर्सला तुम्ही असे इन्फ्लुएन्स झालात. हे बघा, कर्तृत्व हे तर सर्वांना माहिती असतं, आपल्याला याची कर्म बघायचे. पॉइंट आहे. आता साक्षात यमराज मी, पण तुम्हाला म्हणून सांगतो की माझ्याही अशा काही कर्मांच्या गोष्टी आहेतच की. आता जेव्हा कधी मनात येईल कोणाची वेळ भरली तर मी त्यांना पृथ्वीवरून सहज उचलू शकतो, पण सासरच्या मंडळींची 100 जरी भरली तरी बायकोला विचारल्याशिवाय हात नाही लावू शकत. तर असं आहे माझं कर्म. असो, तुम्ही काहीतरी म्हणत होता. तर ह्या आत्म्याची पूर्वजन्मीची सर्व पाप आणि पुण्यकर्म मी तोलून मापून घेतली आहेत. अहो, ChatGPT ची पण मदत घेतली आहे. करंट व्हर्जन मध्ये मागील 7 जन्मांचा डेटा अवेलेबल आहे. तर निष्कर्ष असा आहे की ह्या जन्मी ह्या आत्म्याला मोक्ष नाही. बर, असं आहे का? मग देऊ ढकलून पुन्हा पृथ्वीवर नवीन देहात. तर मंडळी, मृत्यू पश्चात देखील त्या विदेही आत्म्याची या तोलण्या मापण्यातून सुटका नाही. एवढ्या प्रदीर्घ चर्चेनंतर शाळेतल्या एखाद्या ढ विद्यार्थ्याला पुढच्या इयत्तेत ढकलून देतात, तसं काहीसं मला पुढच्या जन्मात ढकलून दिलं. आता बोल, पुढचा जन्म हॉस्पिटलमध्ये झाला. माझ्या आगमनाने सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. आता एकदाच हे तोलणं मापणं सुटलं असं समजून मी खूप आनंदी होते. पण हा आनंद फार काळ काही टिकला नाही. काय हो, बाळाला तोलले का? हो हो. किती आहे वजन? 8 पाऊंड. बरं. आणि उंची? उंची 30 सेंटीमीटर. रंग बरा आहे तसा, पण जावळ कमी आहेत थोडे. नक्की पण आहे तर. सुटले सुटले म्हणता म्हणता या तोलण्या मापण्याच्या चक्रामध्ये